शिक्षकांच्या अनेक मूलभूत समस्या अद्यापही सुटलेल्या नाही आहेत। शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत ज्वलंत आणि भेडसावणारी समस्या म्हणजे जुनी पेन्शन योजना। 2005 पूर्वीचे जे काही शिक्षक लागलेले आहेत त्यांना शासनाची पेन्शन योजना लागू आहे, परंतु 2005 नंतरच्या शिक्षकांना पेन्शन योजना लागू होणार नाही अशा प्रकारची दुरुस्ती आलेली आहे आणि त्यानुसार 2005 नंतरचे शिक्षक अद्यापही पेन्शनपासून वंचित आहे आणि त्यांची नोकरी आता 2005 जर आपण धरलं तर आज 2024 चालू आहे, म्हणजे त्यांची नोकरी आता जवळजवळ 20-19 वर्ष नोकरी होत आलेली आहे आणि अशा परिस्थितीत त्यांचा पेन्शनचा प्रश्न अजूनपर्यंत सुटलेला नाही आहे। 2005 नंतर नियुक्त केलेले कर्मचारी आता काही वर्षात रिटायरमेंटपर्यंत येणार आहे, कारण त्यांची 19-20 वर्ष सर्व्हिस होते आणि तरी पण या प्रश्नाला अजूनपर्यंत कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही। त्याच्यामुळे जुनी पेन्शन योजना ही तिच्या संदर्भातला काहीतरी कायदेशीर निर्णय आणि जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात शासनाला कुठला तरी निर्णय घ्यायला भाग पाडणे आणि त्याच्या संदर्भात चर्चा विचारविनिमय करणे हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे। आपण याच्यावर जर सखोल अभ्यास करणारी एखादी समिती नियुक्त करावी शासनाने आणि जुनी पेन्शन योजना ही नवीन पेन्शन योजनेला कशी लागू करता येईल, त्याच्याने शासनावर जो काही बोजा पडणार आहे तो आपल्याला कसा डायव्हर्ट करता येईल याचा अभ्यास करणारी एखादी समिती आपण करावी आणि त्या दृष्टीने हा प्रश्न निकाली काढावा। या जुन्या पेन्शन योजनेसाठी प्रत्येकाने, सगळेच शिक्षक नेते, शिक्षक संघटना यांनी आंदोलन केले, उपोषण केले, घोषणा केल्या, संपलं, परंतु मुळात त्याच्यावरचा उपाय पण माहिती असला पाहिजे। आपण नुसते प्रश्न मांडून उपयोग नाही आहे, त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याकडे असलं पाहिजे। आपण शासनाकडे समस्या घेऊन जाताना त्या समस्येवरचे उपाय जर आपण घेऊन गेले तर शासन निश्चितपणे त्याच्यावर तोडगा काढू शकतो आणि म्हणून त्या दृष्टीने मला असं वाटतं की जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात काहीतरी तोडगा आपण काढण्यासाठी एक कायदेशीर व्यक्तीची तज्ज्ञ समिती नियुक्त करावी आणि त्यांचा ताबडतोब निर्णय घ्यावा। शासनाकडे देखील विधी आयोग आहे, त्यांचा देखील आपण सल्ला घ्यावा आणि याच्यावर एक कायदेशीर निर्णय घ्यावा आणि त्याप्रमाणे हा प्रश्न सोडवावा। यासाठी मी निश्चितपणे प्रयत्नशील असेल आणि हा जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न मी मार्गी लावेल। याच्यासाठी मी यापूर्वी प्रयत्न केलेलेच आहे, याच्यापुढेही मी करेल। शिक्षकांचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा जो प्रश्न होता, जो नुकताच आत्ता झाला होता की TET घोटाळ्यामध्ये 8,000 शिक्षकांवर अन्याय झाला होता। 2019ला जी TETची परीक्षा घेतली गेली, ठीक आहे, परीक्षा घेतली, त्याच्यापूर्वीचे जे TET पास झाले ते सगळे पात्र होते। 2008ला देखील 2019ला देखील 8,000 कर्मचारी TETला बसले होते, परंतु त्या परीक्षेमध्ये काहीतरी गैरप्रकार झाला, कोणीतरी काही शिक्षकांनी काही गैरप्रकार केला असेल, पण त्या गैरप्रकाराची चौकशी करण्याऐवजी शासनाने सरसकट 8,000 कर्मचाऱ्यांना अपात्र घोषित करून टाकलं आणि ते TET नाही आणि ते अपात्र आहेत आणि हा सगळा घोटाळा परीक्षेचा बाहेर आला आणि त्यानंतर या 8,000 शिक्षक अपात्र झाले संपूर्ण, यांच्या नोकरीवर गंडांतर आलं आणि यांचं भवितव्य अंधारात आलं। दुसरी गोष्ट असं की समाजाचा यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील विरोधात होता की हे परीक्षेत घोटाळा केलेले शिक्षक आहेत, यांनी परीक्षेत गैरप्रकार केलेले आहे, त्यामुळे त्या शिक्षकांना देखील अपराधी भावना वाटत होती आणि समाज देखील त्यांच्याकडे अत्यंत अपराधी म्हणून पाहत होता। अशा वेळेस आम्ही या सगळ्या भेदरलेल्या शिक्षकांची राज्यस्तरीय बैठक धुळ्याला आम्ही घेतली, त्याच्यामध्ये या सगळ्या शिक्षकांना दिलासा दिला। आपण कुठले गैरप्रकार केलेले नाहीत, काही लोकांनी केले असतील, परंतु शासनाने तुम्हाला सरसकट अपात्र घोषित करताना तुम्हाला बोलवलं नाही, तुमच्या विरुद्ध कुठली चौकशी समिती नाही, तुमची एन्क्वायरी केली नाही, तुम्हाला कुठली संधी दिली नाही। अशा परिस्थितीत आपण अन्याय सहन करायचा नाही आणि म्हणून आम्ही या TETच्या संदर्भात नामदार उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केले आणि ते पिटिशन चाललं आणि त्याच्यामध्ये नामदार उच्च न्यायालयाने या सगळ्या TETच्या 8,000 कर्मचाऱ्यांना स्थगिती दिली आणि त्यांच्यावर कुठलीही कारवाई, प्रतिकूल कारवाई करू नये असा निर्णय झाला। ती केस अद्यापही फायनल केस प्रलंबित आहे, पण हे शिक्षक सगळे आता कामावर आहेत। अशा प्रकारे न्यायालयीन लढा देऊन आम्ही त्या शिक्षकांना न्याय दिला होता। त्यानंतर विनाअनुदानितकडून अनुदानितकडे जाण्याचा शिक्षकांचा मोठा प्रश्न आहे की विनाअनुदानित जेव्हा शाळा विनाअनुदानित असते त्यावेळेस एखादा शिक्षक त्या विनाअनुदानितवरती अनुदानित होण्यानंतर आपल्याला पगार मिळेल या आशेने वर्षानुवर्षे राबतो, वर्षानुवर्षे काम करतो, परंतु 8-10 वर्षानंतर असं निदर्शनास येतं की विनाअनुदानितच्या कर्मचाऱ्याला अनुदानितवर घेण्यासाठी कायद्यात कोणतीच तरतूद नाही आहे, अशी स्पष्टपणे तपशीलवार तरतूद नाही आहे। शासनाचे GR बदलत असतात, शासनाचे परिपत्रक बदलत असतात, त्याप्रमाणे हे सगळं चालत असतं, परंतु कायद्यामध्ये विनाअनुदानितच्या कर्मचाऱ्याला अनुदानितच्या याच्यावर घेण्याबद्दल कुठलीच तरतूद नाही। मान्यता शिक्षकाची घेतली पाहिजे, ॲप्रुव्हल घेतलं पाहिजे, याच्याबद्दलची कायद्यात तरतूद नाही। त्यामुळे हा प्रश्न देखील फार महत्त्वाचा आहे आणि विनाअनुदानित लोकांवर जो काही अन्याय होतो आहे त्याच्याबाबत देखील आपल्याला आवाज उठवायचा आहे आणि त्याच्यासाठी देखील मी भविष्यात प्रयत्नशील राहणार आहे। नुकताच आपण बघितलं शिक्षकांवर असणारे अशैक्षणिक कामाचा बोजा हा अत्यंत जुना प्रश्न आहे। शासनाची कोणतीही योजना आली की ती शिक्षकांवर लादली जाते। शासनाने मतदान आहे,
शिक्षकांनी मतदार यादी तयार करावी, जनगणना करावी, लोकांच्या दारात जावं, स्लिपा द्याव्या, मान्य आहे. मतदान हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. उद्या कुठली पण एखादी योजना आली, शासनाला योजना राबवायची आहे, कुठले तरी सर्वे करायचा आहे, शिक्षकांवर सोपवलं, शिक्षक आपले फिरतात, सर्वे करतात. अशैक्षणिक कामांचा सगळा बोजा शिक्षकांवर लादला जातो. माझं हे म्हणणं नाही की शिक्षकाने ते करू नये, ते देखील सामाजिक काम आहे. परंतु अशा वेळेस शिक्षकाचं सगळं अध्यापनाचं काम सोडून आणि शिक्षकावर जी काही जबाबदारी टाकलेली आहे ती संपूर्ण नाकारून जर त्याला अशैक्षणिक कामामध्येच जर गुंतवलं तर त्या शिक्षकाकडून आपण शैक्षणिक काम करू शकत नाही, त्याच्या स्किलचा फायदा घेऊ शकत नाही. यासाठी सुप्रीम कोर्ट, नामदार सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा निर्देश दिलेले, अनेक केसेसमध्ये निर्देश दिले आहे की शिक्षकांवर अशैक्षणिक कामं सोपविताना केवळ सुटीच्या दिवशी आणि ज्या दिवशी वर्किंग आवर्स नसतील अशा वेळेस ते कामं सोपवावे असे अनेक निर्देश दिलेले आहे. परंतु या निर्देशांना फाटा देत शासन सरसकट या शिक्षकांना सुटीच्या दिवशी पण आणि इतर दिवशी पण, वर्किंग आवर्स असताना पण, वर्किंग आवर्स आणि शाळा चालू असताना पण त्यांना कामं देतं आणि त्यांच्याकडून हे सगळे कामं करून घेतात. त्यामुळे शिक्षकांवर असणारा अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करणे हा देखील शिक्षकांचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा मुद्दा देखील मी भविष्यात विधानसभेमध्ये मांडणार आहे. असे अनेक शिक्षकांवर अन्याय होणारे मुद्दे आहेत. या सगळ्या मुद्द्याच्या संदर्भात मी निश्चितपणे त्याच्या समस्या आणि त्याच्यावर उपाय आणि त्याच्यावर असणारे तोडगे हे सगळं घेऊन मी शासनाकडे जाणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी मला सहकार्य करावं आणि या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी मला संधी द्यावी अशी मी आपणास विनंती करीत आहे.